नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आज आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि माहिती देतो। 100 मीटरमध्ये काय बदल आहे, 6 जूनपासून मैदान चाचणी होणार आहे, त्यामध्ये कशा प्रकारे नवीन नियोजन असणार त्या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, 6 जूनपासून मैदान चाचणीला सुरुवात होणार असून आता विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहेत, कारण की खूप दिवसापासून विद्यार्थी मैदान चाचणी कधी सुरू होणार त्या संदर्भात विचारणा करीत होते। परंतु आता 6 जूनपासून SRPFची मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे। यावर्षी मैदान चाचणीमध्ये लाखो विद्यार्थी जरी सहभागी होत असले तरी एक विशेष तुम्हाला सांगायचं आहे की या भरतीमध्ये तुरळक मुले असे असतील की जे जुने विद्यार्थी आहेत, ज्यांनी म्हणजे 5-6 भरत्या मारलेल्या आहे, याच्या आधी 1-2 मार्कांनी ते राहिलेले आहेत वेटिंगला वगैरे, असे विद्यार्थी तुरळक आहे। म्हणजे यामध्ये नवीन विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा समावेश असल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। जे विद्यार्थ्यांनी 1-2 वर्षाची तयारी केली आहेत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा या भरतीमध्ये 100% काम होण्याची शक्यता आहे, कारण की जुने कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये एवढं राहणार नाही, जुनं कॉम्पिटिशन इतकं राहिलेलं नाही। जुने विद्यार्थी मागील 18,000 भरतीचं सर्व विद्यार्थी भरती झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला एक मोठा फायदा हा आहे की मैदानी चाचणीमध्ये अनुभवाची गरज असल्यामुळे जे विद्यार्थ्यांनी मागील भरतीमध्ये कस लावला होता 18,000 भरतीमध्ये, ज्यांच्यासाठी 18,000 भरती नवीन होती त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची भरती असणार आहेत। त्या विद्यार्थ्यांना त्या मागील भरतीचा 100% या भरतीमध्ये अनुभव येईलच। तसंच विद्यार्थी मित्र, मैदानी चाचणी म्हणजे SRPFची जी मैदानी चाचणी आहे त्यामध्ये 5 किलोमीटर असल्यामुळे पैकीच्या पैकी विद्यार्थी मार्क घेत असतात, परंतु पोलीस कॉन्स्टेबल व गृहरक्षकमध्ये विद्यार्थ्यांना जास्त मार्क घेता येत नाही, कारण की 1600 मीटर आणि 100 मीटरला पैकीच्या पैकी मार्क घेणे हे खूप कठीण काम असतं। तरी तुम्ही 100 मीटरची चांगला सराव तयार करा, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी ॲव्हरेजने मार्क घेता येईल। साधारण तरी विद्यार्थी मित्र 38, 40, 42 असे गुण घेणारे विद्यार्थी बऱ्यापैकी असतात। हेच विद्यार्थ्यांचे जिल्ह्याचे मेरिटमध्ये बसू शकतात, कोणत्याही कॅटेगरी असो। त्यांना लेखी परीक्षेत जरी व्यवस्थित मार्क पडले तरी यांची काप होण्याची शक्यता असते। म्हणजे विद्यार्थी मित्र 38, 40, 42 असे मार्क जरी तुम्ही घेतले आणि इकडं साधारण जरी 80, 75, 80, 82 असे जरी घेतले तरी 100% तुमचं काम होण्याची दाट शक्यता आहेत। मग तुमची कोणती कॅटेगरी असो, इतकं तुम्हाला ॲव्हरेजनी 38 मार्क कमीत कमी टार्गेट ठेवावं लागेल। म्हणजे इतके मार्क तुम्हाला कसे तरी ओढून ताडून आणणंच गरजेचं आहे। मग कॅटेगरी ओपन असो, OBC, SC, ST कोणती असो, त्यामुळे बऱ्याच फरक पडत असतो। तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र चॅनल अपडेटमध्ये राहा। आपण पोलीस भरती संदर्भात सर्व माहिती आणि अपडेट देत असतो। गृह विभागात जी पण अपडेट येते त्यावर आपण फास्टमध्ये व्हिडिओ बनवत असतो। तर तुम्हाला 100% आपण सांगितलं होतं की 4 जून नंतरच म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतरच मैदान चाचणीला सुरुवात होणार आहेत, त्याच्या आधी काहीच होणार नाही। तर तेच झालं असून 4 जून नंतरच सर्व विभागाच्या मैदान चाचणीला जोरदार सुरुवात होणार आहेत, त्यामुळे तुम्ही सज्ज राहा। अशाच माहितीसाठी चॅनल अपडेटमध्ये राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला खूप खूप धन्यवाद, विशेष आभार।